कुणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाहीत, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट सुरू झाल्याची भाषणं सुरू होतील, पण कुणाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. परळीत 5 तारखेच्या विजय मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत्या. राज आणि उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला आवाहन. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उद्या वरळी डोममध्ये पाहणी करणार. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अनिल परब 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार. कुणी कुणासोबत जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. ठाकरे बंधूंनी काय करायचं ते ठरवतील, आम्ही त्यात नाक खुपसणार नाही. उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्रित मेळाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार. राज ठाकरे उद्धव ठाकरेंमुळेच पक्षाबाहेर गेले, मग आता परत येण्यासाठी प्रयत्न कशाला? भाजप नेते नारायण राणे यांची टीका. नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली. उद्धव ठाकरेंवरील टीकेला भास्कर जाधव यांचा प्रत्युत्तर. हिंदी इंग्रजी अनिवार्य करा असा अहवाल उद्धव ठाकरेंनीच स्वीकारला होता. फडणवीसांचा हल्लाबोल. तर महाराष्ट्रात मराठी सक्तीची, मात्र हिंदीचाही आम्हाला अभिमान. फडणवीसांचं भाष्य. हिंदीबाबत उद्धव ठाकरेंचा जी.आर. असल्यास समोर आणा आणि जाळा. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान. तर फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जी.आर. काढला तरी मराठी माणूस एकत्र. राऊतांचं प्रत्युत्तर. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नाने गाजला. लोणीकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक नाना पटोलेंचा अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श. 1 दिवसासाठी पटोलेंचं निलंबन. रोज निलंबित केलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. लोणीकरांनी माफी मागावी. निलंबनानंतर पटोले ठाम, तर आव्हाडांकडून पटोलेंचं समर्थन. विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं अयोग्य. नाना पटोलेंनी माफी मागावी. पटोलेंच्या आक्रमकतेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात चौकशी होणार. धनंजय मुंडेंची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्य. धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला याचं दुःख. बीड विनयभंग प्रकरणामध्ये लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल. आरोपानंतर संदीप क्षीरसागर यांचा पलटवार. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा रवींद्र चव्हाण यांच्या हाती. बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा. देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे सर्वच बडे नेते आणि मंत्री उपस्थित. मुंबईत भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन. पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी. गेटवे ऑफ इंडिया जेटी विरोधातल्या याचिकेवरील निकाल मुंबई हायकोर्टात राखून ठेवला. प्रकल्प लादल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप. तर प्रकल्पामुळे कोणताही धोका नसल्याचं सरकारचं मत. वारीदरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून 5 लाखाची कुटुंबियांना मदत मिळणार. 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख, तर त्यापेक्षा कमी अपंगत्व आल्यास 74,000ची मदत मिळणार. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये 4 ठिकाणी ढगफुटी. एकाचा मृत्यू. 13पेक्षा अधिक लोक अडकल्याचं वृत्त. अनेक जण बेपत्ता, तर घरं आणि वाहनं देखील वाहून गेली. उत्तराखंडच्या पौडीमध्ये संपूर्ण डोंगरच खचला. कोटद्वार, बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद. महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकल्याची माहिती. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संवाद. उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात. शक्य ती सर्व मदत पोहोचू. शिंदेंची ग्वाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्थे सोबत संवाद. दहशतवादाविरोधातील लढ्यात
अमेरिकेनं पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. भारत अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा.